माय चॅनल गाईज. आज आपण चाललोय जरा मंदिरात जातोय आपण. महादेवाच्या मंदिरात चाललोय आपण. आपण आलेलो महादेवाच्या दर्शनाला. दर्शन झालेलं आहे, आता जाऊ घरी. आमच्या इकडे खूप गर्दी असते. मंदिर आलं तरी पण आम्हाला अर्धा तास लागतो घरी जायला. आता हे ट्रकवाले अजिबात जाऊन द्यायचा प्रयत्न नाही करणार, पण त्यांना माहीत नाही मी कोण आहे. मी गेल्याशिवाय राहणार नाही. हा घुसत होता, याला दाबलाय मी आत्ताच. चांगला दिवस आहे माझा. चांगल्या दिवसाची चांगली सुरुवात झाली आहे. तर बघू घरी गेल्यावरती काय काम आहेत. आजचा ब्लॉग मी काढणार नव्हतं, पण पोरांनी जरा आग्रह केला माझ्यासोबत की तुषार जरा सकाळी उठल्यावर मंदिरात वगैरे गेल्यावरती जरा व्हिडिओ वगैरे काढ. तर त्याच्यासाठीच मी काढलं पोरांच्या म्हणण्यावरती. आता मी एकटा ब्लॉग काढत नाही कधी, तुम्हाला तर माहितीच असेल. मला खूप लाज वाटते. तर बघू संध्याकाळचा काय प्लॅन आहे. दुपारी एक प्लॅन आहे, तो कुणाला माहीत नाही आहे. आत्ताच ऊन पडलं होतं आणि लगेच पाऊस यायला लागलाय. आता गावात पण जायचंय मंदिरात महाराजांच्या. इथली लोकांनी रस्त्यांमध्ये त्यांची घरं बांधल्यात अर्धी. माळी नीट लाव रे, त्याची सवय गेली माळी. तो घाबरलाय. US पासून आउटफिट आहे राजा. ब्लॉग आहे तो कट नाही करत एक तर स्वतःच सोडून. गप तू स्वतःच काहीच नाही टाकत. तुषार तू फॉलो नाही त्याची मांड्या तू युट्यूब हे सर पहिला. अरे आग लागली ती. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. चला काय देतोय का कधी होता. तुषार
श्लोकने नवीन गाडी घेतली आहे. अभिनंदन श्लोक. बघू शकता तुम्ही. पेढे काय दिले ना? हा नाही, पेढे तुषारने दिले, गाडी यांनी घेतली म्हणून. नाही माझं ते नाही. मोठ्या पाण्यात खरी गाडी तुषार शेटने घेतलेली आहे. सायरजने घेतली. नाही नाही, खरं सांग, युट्यूबच्या अर्निंग मधनं घेतलेली गाडी आहे. अरे घड्याळमध्ये आता युट्यूबच्या अर्निंग मधनं घेतली आहे गाडी. सांगते बघ राव, असं थोडी असतं राव. हे मग काय खोटं आहे का? 2 महिन्यात डिफेंडर हा, युट्यूबर नाही. हा ब्लॉग चालला तर डिफेंडर. एवढे लाईक द्या मला. लाईक करा 1 मिलियन लाईक आले की होऊन जाईल. पुढं घे खाल्लं. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. काय करा? सबस्क्राईब करा आणि लाईक करा. म्हणजे डिफेंडर गेला आमच्या. हो, नंबर फक्त तुषार शेटला भेटला नाही. 3 महिने थांबला आम्ही. 3 महिने थांबून पण. 9 महिने पण थांबला Release होता झाली नवीन सिरीज. हा. दुसऱ्याने उचलला माझा नंबर, मग वाटतो टाळका आलं. मग मी घेऊन आलो मग डायरेक्ट जाऊन, म्हणलं नको आता. आली लहर केला कर. तो थांबलाय तसंही. हा, 1:25 ला होती चेतक, तेव्हापासून चालू केली. 44 ला घेतली मी. हा, विषय काय नाही, 7 महिने झालं थांबलाय. 9 महिन्यानंतर रिलॅक्स दिसत तो. खूप फालतू पडलं. काय म्हणताय बघा, हे एक कट केलं जाईल. ऐका तुम्ही, हा, काय हे. बघा हा. चालतंय. ह्याच्या काय मला पण याचा वॉच दाखवा जरा व्लॉग मध्ये. हे पर्सनल बस झाली फालतूची बडबड. मम्मीचा फोन येतोय. पायराजला त्यांनी संधी हे दिलेली आहे, नाही का, मानपान दिलेलं आहे. पहिली राईड. त्याला म्हणाल होतं थांबली. अरे पायराज जरा येतोस का लवकर? पळून जाईल बरं माझी गाडी घेऊन. इलेक्ट्रिक पहिल्यांदा चालवल्यामुळे तो गडबडलाय. भावचा आलाय आहे का? थांब म्हणलं. अरे बघा, येड्यानी करतोय हा. पहिल्यांदा इलेक्ट्रिक चालवल्यामुळे लहान पोरं कशी नवीन खेळणं असल्यावर करतात तसं करतोय हा. गाडी शिकवायला सगळं. अरे चालू. रुसला लगेच, एका मिनिटात रुसला. लगेच रुसला. खूप नोटंकी आहे, कायम तो तापलेला असतो. त्या दिवशी बघा काय करायला होतं यार. मी बसलो ना तर लय अरे हे बस, होईल. बस. हे सरा का पुढं राहू दे भाऊ, अरे बस तू बस. अरे बस. जागाच नाहीये. ये पुढे उभा राहा. पहिल्याच दिवशी गाडीची वाट लावताना पेट्रोलची गाडी चालवायला लागतीये. इलेक्ट्रिक नंतर डायरेक्ट पेट्रोल. हा, तोड सगळं तोड. हे असं आहे. किती चांगलं वाटतं. सुधरा रे. आता क्रेटा तर होत होणार. तू बोल क्रेटा पण आहे आपल्याकडे. काय मेरे आहे. आता हिला पण बॉडी हे करू हे फिल्मिंग इथं आहे. इथं फिल्मिंग. कुठं Shit यार. काढून ठेवलं आता. हे अशा रेनकोट विसरतात. म्हणतात ना रेनकोट घ्यायला. गाडी नाही जाऊ देणार रे.